भूतला त्याची ब्रह्मपदा शुद्ध लक्षणीचा मियासी झाला गुरु कृपेने पैजाने जे गुरु कृपेने पैजाने जे गुरु कृपेने पैजाने जे अरे शुद्ध लक्षणीचा मियासी झाला महाराज एका सुंदर ओळीमध्ये वर्णन करतात. अरे अविद्या मळ जाणे भूतला तोची ब्रह्मपदा पावला शुद्ध लक्षणीचा निराशी झाला गुरु कृपेने पै जाणी. जन्माला येण्याचं कारण म्हणजेच माझी सुरुवात सुद्धा तिथून झालेली आहे. ज्या गोष्टीसाठी जन्म मिळाला तेच काम करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत आणि ते काम म्हणजे आमचं या मळाची शुद्धता करायची आहे. मग मळाची शुद्धता करत असताना महाराज सुंदर ओळी सांगतात की बाबा अविद्या मळ जाणे भूतला तोची ब्रह्मपदी पावला. आता आम्हाला परस्वरूपाला जायचं असेल भगवंत प्राप्ती करून घ्यायची असेल ब्रह्मपदावर जायचं असेल तर ती ओळी सुंदर सांगते की ज्याने हा अविद्येचा मळ धुतला ज्याला ह्या अविद्या मायेचा मळ धुयाला जमलं ज्याला ह्या अविद्या मायेला आपल्या काबीज करायला जमलं तोच त्या ब्रह्मपदावरती गेला आणि तोच शुद्ध लक्षणीचा मिराशी झाला असं शास्त्र सांगते. आता शुद्ध लक्षणीचा मिराशी म्हणल्यानंतर आम्हाला मन कुठे लागले आणि माया कुठे लागली हे बघायचं. मायेला आवरणं गरजेचं आहे आणि मनाला आवरणं गरजेचं आहे अशा दोन बाजू या भजनाच्या माध्यमातून चालू आहे. मनालाही आवडायचं आहे आणि मायेलाही आवडायचं आहे. सांगायचं तात्पर्य काय माझी बाजू सांगत असताना मायेची माझं सांगायचं तात्पर्य काय आहे की जोपर्यंत माया काबीज होत नाही तोपर्यंत मन हे आवडू शकत नाही. माया लय अवघड आहे हो. रांग ही अविद्या माया लागली जीवाशी ग्रासाला बापूजीशी सोडविता नाही तुम्हाला जोडिया. कामापुरतच घेऊन महाराज सांगतात रांग ही अविद्या माया लागली जीवाशी ग्रासया बापूजीशी सोडविता नाही तुम्हा वाचून या बापूजी. मग ही जी माया आहे या जीवाच्या पाठीमागे लागली आणि जोपर्यंत ही माया आम्हाला काबीज करता येत नाही मग आता ही माया कशी काबीज होते या मायेला कसं काबीज केलं पाहिजे त्यासाठी एक सुंदर महाराज प्रमाणे सांगून जातात. गुरु वाचून काही मनाची शुद्धता होणार नाही म्हणून नाही अखंड गुरुनाम स्मरावे गुरुनाम स्मरावे. ही जी माया आहे हा जो अविद्या मळ आहे या अविद्या मायेचा मळ ही माया कवा काबीज होते कधी धुता येते तर गुरुनामाशिवाय ते होत नाही शास्त्र सांगते. जर आम्ही भगवंताच्या सानिध्यामध्ये गेलो दत्तात्रय भगवंत चिंतन केलो तर ही माया आम्हाला नक्कीच आटोपता येते आणि माया आटोपणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस माया आटोपली त्यावेळेस मन आटपा येते. मायाचं आटपण नाही मन कसं आटपत नाही
सीतेचं मन हरणावर गेलं, बरोबर आहे? सीतेचं मन हरणावर गेलं आणि तिथं माया उत्पन्न झाली. कशामुळे हे मन गेले? सीतेला काय मन आवडता आलं नसतं काय? सीतेला मन आवडता आला असतं की आता सीता म्हणजे काय, प्रभू रामचंद्राची पत्नी, तिला काय कशाची कमी होती हो? साध्या हरणाची कुणचुकी करायचा तिला मोह झाला, माया उत्पन्न झाली. ज्यावेळेस ही माया उत्पन्न झाली सीतेच्या मनामध्ये, त्यावेळेस या ठिकाणी तिने मनाला आवरू शकली नाही. प्रभू रामचंद्राला सांगितलं आणि मायारूपी जो काही हरण होतं त्या हरणाच्या पाठीमागे रामाला जावं लागलं. कशामुळे? सीतेच्या काय हातामध्ये मन नव्हतं तिचं, सीतेच्या हातामध्ये तिचं मन होतं, परंतु तिथं मायेची ताकद जास्त होती. सीतेला त्या हरणाच्या कातड्याचा मोह निर्माण झाला होता, म्हणून हे एवढा खटाटोप घडला. सांगायचं तात्पर्य काय, रात्री सांगून गेलो, बऱ्याच जणांना मनावर विजय मिळवता येते परंतु मायेवर मिळवता येत नाही, असे बरेच होऊन गेले. म्हणून आम्हाला थोडक्यात सांगायचं तात्पर्य की अगोदर या मायेला काबीज करून घ्यायचं आहे, या मायेला आवरायचं आहे, आवर घालायचं आहे, तेव्हाच कुठेतरी आमची ही जन्म मरणाची बेजारी बंद होते. जन्म मरण आमच्या पाठीमागे लागली एक वारी आहे, ते वारी बंद होते. अगोदर हे मायेचं बंधन तोडावं लागते, तेव्हा ही जन्मायची मरायची वारी बंद होते. मग